कोपरगाव तालुक्यात 14 महिन्यांपूर्वी नाशिकचे अभिजित सांबरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी धक्कादायक घटना उघडकीस आली। हा मृत्यू अकस्मात नसून खून केल्याचं नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी प्रबळ पुरावे ठेवून उघडकीस आणला। या घटनेने कोपरगाव सहित नाशिक शहरात खून प्रकरणी उलटसुलट चर्चेला उधाण आले। पोलिसांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अभिजित सांबरे याचा मित्र प्रमोद जालिंदर रनमाळे यांच्यात आर्थिक वादातील वाद विकोपाला गेल्याने मयत अभिजित सांबरे याला मारण्याचा डाव रचण्यात आला। दिनांक 27 जून 2023 रोजी आर्थिक व्यवहाराकरता अभिजित सांबरे हा येवला इथं जाणार होता। त्याने अभिजित सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन 27 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास दारूमधून ब्लड प्रेशर तसंच झोपेच्या अतिरिक्त मात्रेपेक्षा जास्त गोळ्या मिसळून त्याला दारू पाजली। त्यानंतर बुलेट गाडीच्या मागे बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन जात सांबरे यांची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून कोपरगाव इथं कडेला फेकून दिला। याबाबत आरोपीला सिडको भागातून गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार विशाल कुवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबाले आदींनी तांत्रिक विश्लेषण करून परिसरात माहिती घेऊन शिताफीनं प्रमोद रनमाळे याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप पिटके यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली। नाशिक क्राइम ब्रांच युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा अकस्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रनमाळे याने केलेला आहे। त्या अनुषंगाने PI श्री विद्याधर श्रीमनवार आणि API समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या अकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळे यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा 14 महिन्यानंतर खून उघड झालेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रनमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे। यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले। त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झालेले होते ते विकोपाला गेले। त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाकले। साधारण अजूनच सर काही आरोपी मिळण्याचे काही यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते। अभिजित सांबरे हा सिडको परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत होता। पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू ठेवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या।